अद्रक उत्पादक शेतकरी बंधूंनो, सध्याच्या घडीला अद्रकीमध्ये आपल्याला सड हा एकमेव असा ताण आहे की अद्रक उत्पादन घेताना सड जर लागली तर अक्षरशः सड थांबत नाही असं खूप काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं। पण अद्रकी मुख्यत्व 3-4 पद्धतीची सड येते, ज्यामध्ये आपण अगोदरही सांगितलेलं आहे की एक शेणखत त्या ठिकाणी सडलेलं वापरल्यानं, दुसरा विषय की आडसाल अद्रक घेतली किंवा त्या शेतात वारंवार अद्रक घेतल्यानं, त्यानंतरचा विषय शेतामध्ये नेहमी पाणी साचल्यानं, आणि सध्याच्या घडीला आणखीन एक समस्या आहे की पाऊस पडल्यानंतर जे उष्ण वातावरण पडतं त्यामुळे जमिनीमध्ये कोरड्या धुक्यामुळे जमीन 4-5 इंचाचा थर कोरडा होतो, खाली ओलला असताना दिवसा ऊन आणि रात्रीचं ढगाळ वातावरण, सकाळी कोरडे धुके, यामुळे सुद्धा पिकावर स्ट्रेस निर्माण होतो आणि आपल्याला शेतामध्ये स्पॉट दिसायला सुरुवात होते। आज आपण हे विनोद भाऊ तायडे यांच्या शेतामध्ये आलो आहोत। या ठिकाणी यांनी मागच्या 1 वर्ष आड अद्रक घेतली होती, पण सध्याच्या घडीला यांच्याकडे अद्रक लागवडीसाठी शेती नसल्यामुळं त्यांनी 1 वर्ष आड याच शेतात लागवड करायची हिंमत केली। मागच्या वर्षी आपल्याकडून अद्रकीच्या सडसाठी बादशाह हे औषध आणलं होतं आणि यावर्षी सड सुरू झाल्यानंतर ते परत आपल्याकडे आले आणि त्या ठिकाणी त्यांना सड दिसायला लागली, त्यावेळेस त्यांनी आपल्याकडून बादशाह आणलं। या ठिकाणी आपण बघू शकतो की अशा प्रकारे सड लागली होती, अक्षरशः हे अर्ध्यामध्ये सड लागल्यानंतर सुद्धा हा कोंब या ठिकाणी एक कोंब जर बसल्यानंतर दुसरा लागलेला होता, पण हा परत हिरवागार झाला। याचा शेंडा वगैरे आपण बघू शकतो, जवळ कॅमेरा करून दावा की या ठिकाणी सड थांबली। मुळात हेच वैशिष्ट्य आहे की अद्रकीची सड थांबण्यासाठी खूप काही शेतकरी रासायनिक औषधीचा प्रचंड प्रमाणात वापर करतात। त्या ठिकाणी रासायनिक औषधीचा वापर करून जमिनीमधील सूक्ष्मजीव असेल, मित्रबुरशी असेल, नष्ट होतात। कालांतराने त्या ठिकाणी हानिकारक बुरशीचीच उत्पत्ती झपाट्याने होते आणि त्या ठिकाणी बुरशी कंट्रोल करणं शक्य होत नाही। पण बादशाह एकमेव असं प्रोडक्ट आहे की ज्यामध्ये पिकाला ताकदही दिल्या जाते, नवीन फुटवेही निघतात आणि ज्या ठिकाणी बुरशीची लागण झालेली ती बुरशीसुद्धा स्टॉप होते। हाच विषय आहे की आपल्या शेतामध्ये अद्रक सड ही 4 प्रकारची असते, अगोदरच सांगितलं। तर त्यामध्ये जर आपल्याला सडचे स्पॉट जर दिसायला सुरुवात झाली तर आपण त्या ठिकाणी प्रथम एक करायला पाहिजे, ज्या ठिकाणी स्पॉट आहे त्या ठिकाणी 500 ml प्रमाणे बादशाह एका टाकीला घ्यायचं। त्या ज्या ठिकाणी स्पॉट आहे त्याच्या स्टंपवरती दाट फवारणी करायची, उर्वरित औषध खालीहून सोडून द्यायचं। आणि विशेष शेतकरी बंधूंनो, हे खूप काही शेतकऱ्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात। हे एक जैविक प्रोडक्ट आहे। शेतकरी बंधूंनो, वापर करताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची की याच्या अगोदर तुम्ही रासायनिक जे काय बुरशीनाशक वगैरे 8 दिवस अगोदर सोडलेलं पाहिजेत। जर जेस्ट सोडलेलं असेल तर याचा वापर करू नका। आणि जैविक असल्यामुळं आपण खूप काही शेतकरी सध्याच्या घडीला आपण बॅक्टेरियांचेच महत्त्व शेतकऱ्यांना पटवून सांगतो। जास्तीत जास्त जमिनीमधून आपण बॅक्टेरिया वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो। तर हे प्रोडक्ट वापरताना तुम्हाला बॅक्टेरियांना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही। म्हणजे जर तुम्ही बॅक्टेरिया वापरत असाल तर तुम्हाला हे प्रोडक्ट केव्हाही सोडायला चालेल। जसं रासायनिक केमिकलमध्ये आपण सांगतो की ते वापरल्यानंतर हे प्रोडक्ट वापरू नका, पण जर बॅक्टेरिया सोडलेला असेल तर हे प्रोडक्ट बिंदास सोडा। एक तर बॅक्टेरियांची हानी होणार नाही आणि या प्रोडक्टची हानी होणार नाही। आपल्याला जास्तीत जास्त या प्रोडक्टमुळे दीर्घकाळ असा रिझल्ट टिकून राहील आणि आलेली सडसुद्धा, जेणेकरून सध्याच्या घडीला खूप काही प्लॉटला लागण झालेली ती सडसुद्धा 100% थांबल। जय शिवराय, थँक्यू।